प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत कुमार. मराठीमध्ये सुद्धा त्यांनी इतकी गोड गाणी ते गायलेले आहेत. जर आपण त्यांच्या कारकिर्दीकडे लक्ष दिलं तर 1920 मध्ये बनारस इथे हेमंत कुमार यांचा जन्म झाला आणि शालेय अभ्यासापेक्षा संगीताची अधिक आवड होती. त्यामुळेच इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेऊनही त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. त्यामुळे त्यांचं कुटुंब त्यांच्यावर चिडलेलं सुद्धा होतं. अर्थात ही त्या काळातली गोष्ट आहे की ज्या काळामध्ये संगीत गाणं या क्षेत्रात जाणं हे घरच्या मंडळींना मान्य नसायचं. हेमंत कुमार यांनी यश संपादित करण्याआधी अनेक रेकॉर्ड कंपन्यांमध्ये ऑडिशन दिली होती, पण चक्क त्यांचा आवाज नाकारला गेला होता. मात्र त्यांना नंतर एका कंपनीने संधी दिली आणि रवींद्रनाथ टागोर यांची रचना त्या हेमंत कुमार यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली. त्यानंतर इरादा या चित्रपटासाठी त्यांना पंडित अमरनाथ यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली आणि त्यांची एकूणच कारकीर्द पार्श्वगीत गायनाची तर ती सुरू झाली. मराठीमध्ये हेमंत कुमार यांना इतकी त्यांनी सुंदर सुंदर गाणी ते गायलेले आहेत. प्रीतीच्या चांदरातीसारखं इतकं गोड भावगीत आहे, प्रेमगीत आहे आणि त्यानंतर त्यांची अनेक कोळी गीतं ही संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांच्या दिग्दर्शनाखाली लोकप्रिय झाली. त्या सगळ्या गीतांना खास एक असा ज्याला आपण म्हणतो ना एक असा दर्द भरी पण तरी सुद्धा आपल्याला तितकीच छान वाटणारा तो असा आवाज, तितकाच छान वाटणारा आवाज हेमंत कुमार यांचा. तर अशी ही कोळी गीतं विलक्षण गाजलीत. तर आज हेमंत कुमार यांचा आठव करत असताना अशाच गाण्याचा आनंद घेऊया.